लाईफ पॉझिटिव्हच्या या नवीन सादरीकरणामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे. हा अतिशय आध्यात्मिक दृष्ट्या महत्वाचा महिना आहे. हा केशव मास आहे. आणि कृष्णाने सांगून ठेवलेला आहे की मासांमध्ये माझा प्रिय मास हा मार्गशीर्ष आहे. या पवित्र मासामध्ये जर गणना केली तर 60 पेक्षा अधिक महत्वाचे उत्सव या महिन्यामध्ये येतात असं आपल्या लक्षात येईल. अभ्यासकांनी त्याचा पडताळा घ्यावा. याच महिन्यामध्ये दत्ताचं नवरात्र येत आहे. याच महिन्यामध्ये गीता जयंती येते आहे. आणि याच महिन्यामध्ये गीता जयंतीच्या दिवशी 22 डिसेंबरला रामलल्लाची प्रतिष्ठापना होते आहे. अनेक दुग्ध शर्करा योग या महिन्यामध्ये आहेत. महाराष्ट्रामध्ये एक उपक्रम राबवला गेला. शालेय विद्यार्थ्यांमध्ये गीता पठणाची आवड लावणे. माणसाला जगण्यासाठी काहीतरी ऊर्जा आवश्यक असते. काल माझा एक व्हिडिओ मी टाकलेला आहे जो इंटरनॅशनल पॉलिटिक्सच्या दृष्टिकोनातून अभ्यासकांनी तो बघावा. आणि राष्ट्रीय अस्मिता आणि राष्ट्रीय सुरक्षा आणि युवकांचे भवितव्य आणि राष्ट्राचे भवितव्य हे मुद्दे मी त्यात मांडलेले आहेत. ज्यांना जीवनामध्ये कोणतीच पॉझिटिव्ह ऊर्जा दिसत नाही, सकारात्मक ऊर्जा दिसत नाही, किंवा ज्यांच्यावर कुटुंबाने सकारात्मक ऊर्जा शोधण्याचे संस्कार केलेले नाहीत, असेच दुर्दैवी लोक निरनिराळ्या पळवाटा शोधत असतात. त्यातलीच एक पळवाट म्हणजे ड्रग. परंतु या मंगल प्रसंगी मी याचा उल्लेख का करतो आहे, कारण महाराष्ट्रातल्या काही शिक्षकांनी, ध्येय वेड्या शिक्षकांनी आचार्यांनी शाळांमध्ये जाऊन गीतेचा 12वा आणि 15वा अध्याय शालेय विद्यार्थ्यांना शिकविला. आणि 22 तारखेला गीता जयंती आहे, उत्तरायण प्रारंभ आहे.
आणि त्या दिवशी रामलल्लाची स्थापना अयोध्या येथे असल्यामुळे हा जो 12वा आणि 15वा अध्याय अभ्यासायचा, चिंतन करायचं, मनन करायचं, पाठांतर करायचं, जीवनामध्ये आत्मसात करायचं आणि त्याचं सादरीकरण करायचं, संयुक्तिक सामूहिक सादरीकरण करायचं. तो कार्यक्रम 23 डिसेंबरला महाराष्ट्रामध्ये होतो आहे. असे कार्यक्रम फार कमी झाले आहेत महाराष्ट्रात. मला एक कार्यक्रम आठवतो. एक महान संगीतकार ज्यांचा दुर्दैवी अंत झाला लिफ्ट मध्ये, ज्यांचं नाव आहे वसंत देसाई, यांनी बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो, हे साने गुरुजींचं अप्रतिम गीत आणि काव्य महाराष्ट्रभर फिरून पटांगणामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांना, आणि ते विद्यार्थी म्हणजे किती, 5,000 10,000 विद्यार्थी एका वेळेला मॅनेज करणं, हा काही खेळ नाहीये. पण ते झालं, तो प्रयोग झाला महाराष्ट्रामध्ये यशस्वी. आणि त्यानंतरचा 23 तारखेला हा होणारा गीता पठणाचा सामूहिक कार्यक्रम अतिशय महत्वाचा आहे. मार्गशीर्ष महिन्याच्या सुरुवातीला शुद्ध प्रतिपदेपासून ज्या दिवशी देव दिवाळी साजरी केल्या गेली, देवांची दिवाळी, आधी माणसांची दिवाळी येते, मग देवांची दिवाळी येते. अर्थ फार समजून घेण्यासारखा आहे. मानवाची दिवाळी आधी येते आणि देवाची दिवाळी नंतर येते. कारण मानव कोण आहे? मानव भक्त आहे. मग भक्ताचं सादरीकरण, समारंभ आधी, देवाचा समारंभ नंतर. अध्यात्मामध्ये हीच तर गोष्ट आहे. गुरु सर्वस्व देतात आणि शिष्याला महान करतात, ही परंपरा आहे. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी पर्यंत, म्हणजे स्कंद षष्ठी किंवा चंपा षष्ठी, महाराष्ट्राचं लाडकं दैवत मल्हारी मार्तंड, कर्नाटकाचं अत्यंत लाडकं दैवत मल्हारी मार्तंड, आणि महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांमध्ये ज्यांची कुलस्वामिनी रेणुका आहे, अशा हजारो कुटुंबांमध्ये खंडोबा हे पाहुणं दैवत आहे. त्यामुळे खंडोबा हे महाराष्ट्राचं लाडकं दैवत आहे. त्याचा षट रात्र उत्सव, ज्याला आपण नवरात्रोत्सव म्हणतो, नवरात्रोत्सव हा 9 दिवसांचा असतो, पण हा 6 दिवसांचा असतो. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी याचा
पौराणिक इतिहास आणि या मार्तंडाची, जो शिवाचा अवतार आहे, जो या सृष्टीवर अवतरित झाला, जो त्या गडावर विसावला, आणि त्याचा मोठेपण किती, की ज्या दैत्यांचा त्यांनी संहार केला त्यांना पण तिथे स्थान दिलं आहे त्यांनी. याच्यापेक्षा मोठेपणा कोणचा? अशा मल्हारी मार्तंडाचं नवरात्रोत्सव, त्याची पौराणिक भूमिका, इतिहास, ते अनेक नाव का पडले ते आपण बघणार आहोत. आणि 2 अतिशय सिद्ध मंत्र आपण बघणार आहोत. चंपा षष्टीला अवतीर्ण झाला मल्हारी मार्तंड. त्या दिवशी तो अवतीर्ण झाला आणि त्याच्यावर चाफ्याच्या फुलांचा वर्षाव झाला, म्हणून चंपा षष्टी. खंडोबा ऋषींच्या विनंतीला, साधनेला, उपासनेला, तपश्चर्येला मान देऊन पृथ्वी तलावर अवतरित झालेला जगन्नियता, जगाचा संहारक महाकालेश्वर शंकर मणिमल्लाचा वध करण्यासाठी मार्तंड भैरव लिंग द्वय रूपाने प्रगट झाला. खंडोबाचे अनेक नाव आहेत आणि त्याचा कार्यात्मक इतिहास आहे, तो आपल्याला माहिती असायला पाहिजे. खंडोबाने मणिमल्लाचा वध केला आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे मणिमल्लाला तिथेच आश्रय दिला, त्या गडावरच. म्हणून त्याला मल्हारी म्हणतात, मल्हारी म्हणतात, मैलार म्हणतात. हे 3 शब्द त्या ठिकाणी आलेले आहेत. खंडोबाची पत्नी म्हणजे म्हाळसा देवी, त्या म्हाळसा देवीचा पती म्हणून म्हाळसा कांत, म्हणून तो मार्तंड भैरव आहे. भैरव शब्दाला खूप मोठा अर्थ आहे. माझा भैरवावरचा एक व्हिडिओ मी प्रसिद्ध केलेला आहे, तो बघा. स्कंद पर्वतावर खंडा घेऊन दैत्याचा वध करणारा, खंड घेऊन त्याचा वध करणारा म्हणून खंडोबा. खडगासह आला म्हणून खडगाला खंडा म्हटलं गेलं, म्हणून खंडा ज्यांनी धारण केलेला आहे तो खंडोबा. रामदास स्वामींच्या आरतीमध्ये खंडा मंडित असा शब्द आलेला आहे. आणखीन एक अर्थ आहे, खंडोबा ऋषींच्या साधना, तपश्चर्या, प्रार्थना याला प्रतिसाद देऊन जो प्रगट झाला तो खंडोबा. ईश्वर एकच आहे, तत्व एकच आहे, परंतु सदशक्तींचं तारण करण्यासाठी तो अवतरित होतो आणि वेगळे नाव घेतो. या मागचं विज्ञान आपण समजून घ्यायला पाहिजे.
खंडोबा हे महाराष्ट्राचं आद्य दैवत आहे आणि या आद्य दैवताची उपासना करण्याचे दिवसही निश्चित आहेत. सोमवती अमावस्येला जी अमावस्या सोमवारी येते त्याला सोमवती अमावस्या म्हणतात. सोमवती अमावस्येला खंडोबाची पूजन व्यवस्थित केलं तर तो प्रसन्न राहतो. खंडोबाच्या जीवनामध्ये 3 पौर्णिमा अतिशय महत्वाच्या आहेत. एक चैत्र पौर्णिमा म्हणजे हिंदू नववर्षाची सुरुवात ज्या महिन्यापासून होते चैत्र. श्रावण पौर्णिमा आणि माघ पौर्णिमा. याच्याशिवाय षडरात्रोत्सव ज्या दिवशी संपतो तो चंपाषष्ठीचा दिवस आणि त्या महाकालाचा अवतार आहे म्हणून महाशिवरात्र या दिवसांना खंडोबाची पूजा ज्यांचं कुलदैवत खंडोबा आहे त्यांनी करायला हवी. आता चैत्री पौर्णिमा का? चैत्री पौर्णिमा हा मार्तंड भैरवाचा अवतार दिन आहे. त्या दिवशी त्यांनी अवतार घेतलेला आहे. मल्हारी मार्तंड हा शिवाचा अवतार आहे. तो शिवाचा भैरव अवतार आहे. मी एकूण 64 भैरव आहे. मी केवळ 8 दिशांच्या 8 भैरवांबद्दल बोललो आहे. पुढे कधीतरी राहिलेल्या भैरवांबद्दल बोलेल. महाराष्ट्रात आणि कर्नाटकामध्ये खंडोबाला मानणारे, खंडोबाला पूजणारे, खंडोबाला सर्वस्व समर्पित करणारे सद्भक्त रविवारचा उपवास करतात. काही लोक सोमवार करतात शंकराचा, गुरुवार करतात गुरुचा, लक्ष्मीचा म्हणून बुधवार करतात, हनुमानाचा म्हणून शनिवार करतात. तर खंडोबाचे उपासक रविवारचा उपास अतिशय श्रद्धेने करतात आणि असे काही भक्त मी अनुभवलेले आहेत की जे रविवारचा उपास सोडत नाही, ते सोमवारी सोडतात, पूर्ण रविवार उपवास करतात. उपवास कशासाठी? परमेश्वराच्या जवळ जाण्यासाठी. उपवास कशासाठी? देह शुद्धीसाठी. उपवास कशासाठी? मनशुद्धीसाठी. चेंज ऑफ फूड म्हणून तुम्ही जर उपवास करत असाल तर हे तिन्ही उद्देश साध्य होणार नाहीत. चैत्र पौर्णिमा आपण बघितली. आता श्रावण पौर्णिमा बघून घेऊ. श्रावण पौर्णिमेस मल्हारी आणि बाणा यांचा विवाह झाला म्हणून श्रावणी पौर्णिमा ही महत्वाची आहे. आणि म्हाळसेचा जन्म माघी पौर्णिमेला झाला म्हणून माघी पौर्णिमा महत्वाची आहे. आणि पौर्णिमा का? पौर्णिमा का? माझा एक गौतम बुद्धावरचा व्हिडिओ आहे, त्यामध्ये मी पौर्णिमेचं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे. तथागत गौतम बुद्धाच्या जीवनामध्ये झालेले सगळे महत्वाचे क्षण हे पौर्णिमेचे आहेत.
पौर्णिमा कशासाठी? कारण पौर्णिमेला इंग्रजीमध्ये फुल मून असं म्हणतात. पूर्ण चंद्र दिसतो आकाशात. पौर्णिमा कशासाठी? सायकोलॉजी आहे. चंद्रमा मनसो जाता, मनाच्या चंचलतेवर चंद्रकारक असत. म्हणून ज्यांचे विचार स्थिर नसतात त्यांना चांदीच्या धातूमध्ये मोती धारण करण्याचे ज्योतिषशास्त्र सुचवितात. कारण मनाचा कारक हा चंद्र आहे. मोती हा त्या चंद्राचंच प्रतिबिंब आहे असं आपल्याला म्हणता येईल. आता खरे मोती मिळत नाहीत, सगळे कल्चर्ड असतात आणि सगळे सोन्याचे व्यापारी आपल्याला फसवतात. चंपाषष्ठीच्या दिवशी दैत्याचा संहार झाला आणि सद्भक्तांचं रक्षण झालं. सद्भक्तांच्या हाकेला तो धावून आला म्हणून तो कार्यपूर्ती सांगाता दिवस आहे. देवाने भक्तासाठी अवतरित होऊन कार्यपूर्ती केली, भक्तासाठी केली, त्याचा सांगाता दिन आहे. भूतलावरचं अरिष्ट काढलं. कृष्णाने सांगून ठेवलेलं आहे, संभवामी युगे युगे, मी पुन्हा येईल. कोणासाठी? सद्भक्तांसाठी. या चंपाषष्ठीला देवगणांनी मार्तंड भैरवावर खोबऱ्याची वाटी, चाफ्याची फुलं, हळद याचा भंडाराचा वर्षाव केला. त्यामुळे मगाशी सांगितल्याप्रमाणे सोमवती अमावस्या, चैत्री, श्रावणी, माघी पौर्णिमेला आणि प्रतिपदेपासून षष्ठी पर्यंत मार्गशीर्ष महिन्यामध्ये 6 रात्री चा उत्सव, जे भक्त रूढी, परंपरा, कुलधर्म, कुळाचार याप्रमाणे मनोभावे अर्चन, पूजन, नैवेद्य काही घरामध्ये अखंड नंदादीप असतो, जे करतात त्या सद्भक्तांच्या घरामध्ये सुख, समाधान, आरोग्य आणि आनंद यांचं वास्तव्य असतं. ही उपासना करणाऱ्या, या दिवशी ही उपासना करणाऱ्या भक्तांच्या जीवनामध्ये संकट आली तर ती नाहीशी होतात. संकट पूर्णपणे नाहीशी होत नाहीत. रामकृष्णांच्या पत्नी शारदा माँ असं सांगतात की ईश्वराची निष्काम भक्ती करणारा
माणसावर जर संकट आलं तर काय होतं? शारदा मा सांगतात, एक उदाहरण देतात त्या, की जर एखाद्याचं बोट कापलं जाणार असेल तर त्याचं नखच कापल्या जातं. जीवावर बेतत नाही. थोडक्यात तुमची सुटका होते. ही ईश्वराची कृपा असते. ती भक्तांनी समजून घ्यायला पाहिजे. संकट आले की घाबरायचं हा धर्म नाही, हे अध्यात्म नाही. श्रद्धेने केली जाते ती भक्ती. नवविधा भक्ती आहे. त्यातल्या एका भक्तीचा वापर आपण या ठिकाणी करणार आहोत. जप, नामस्मरण. आपण काय करू शकतो? देह शुद्धी, मन शुद्धी, स्थान शुद्धी, या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत आयुष्यात. देह शुद्धी, मन शुद्धी आणि स्थान शुद्धी. या 3 गोष्टी झाल्यावर पुढील मंत्राचा जप वर दिल्याप्रमाणे 108 वेळा करावा. त्या गोलाकार आकृतीमध्ये मी दिलेला आहे केव्हा करायचा आहे. प्रार्थनेमध्ये सातत्य असावं. प्रार्थनेमध्ये श्रद्धा असावी. प्रार्थनेमध्ये मागणं नसावं. करोमि यद्यत् सकलम परस्मै नारायणेती समर्पयामि, ही भावना. बघा, अतिशय सिद्ध मंत्र आहे. मला एक कॉमेंट आली, हे एवढे पवित्र मंत्र तुम्ही जगजाहीर कसे देता? म्हटलं, मी माझ्या पहिल्या व्हिडिओमध्येच आधी सांगितलेलं आहे की 3 तास 40 मिनिटं एका ठिकाणी बसल्यावर ती जागा सिद्ध होते आणि त्या सिद्ध जागेवर केलेलं कामही सिद्ध होतं. जे लोक या नियमाचा पालन करतील त्याच लोकांना तो मंत्र फळेल. बाकीच्यांनी तो ऐकला तर काही नुकसान होणार नाही. बघा, मंत्र काय आहे? मननात त्रायते इति मंत्र. मी अनेक वेळा सांगितलंय. ज्याचं मनन केल्यामुळे तो तारून नेतो माणसाला, तो मंत्र. सगळा इतिहास तुम्हाला का सांगितला नावांचा ते आता तुम्हाला स्पष्ट होईल. या मंत्रातील प्रत्येक शब्द तुम्हाला समजेल. आता मला काही सांगायची गरज नाही. मल्लारीम जगन्नाथम त्रिपुरारीम जगद्गुरुम मणिविघ्नम महाळसाकांतम वंदेहम कुलदैवतम. परत बघा, मल्लारीम, अरीम म्हणजे शत्रू, त्याचा मल्लाचा अरी कोण? तो शंकर. कोण आहे तो? जगन्नाथम, जगाचा नाथ आहे. त्रिपुरारीम, अरीम म्हणजे शत्रू, त्रिपुराचा नाश करणारा. कोण आहे तो? जगद्गुरु आहे. का जगद्गुरु आहे शंकर?
त्यांनी पार्वतीला सांगितलं, एकांतामध्ये गूढ रहस्य सांगितलं, की जो गुरु पूजा आणि गुरु भक्ती करेल त्यांनी विष्णूची आणि शंकराची उपासना केली असं समजावं. कारण कलियुगामध्ये गुरुतत्व हे स्मर्तृगामी तत्व आहे. स्मरण केल्यावर प्रगट होणार, पण प्रगट व्हायला तुमचे चक्षु दिव्य चक्षु उपासनेने परावर्तित व्हायला हवे. बघा दुसरी ओळ, मणिविघ्नम, मणीचं विघ्न ज्याने दूर हरलं. जो म्हाळसेचा कांत आहे, पती आहे, त्या माझ्या कुलदैवताला मी वंदन करतो, वंदन करतो. वंदे, वंदे हा शब्द फार महत्वाचा आहे. नमस्कारापेक्षा जास्त पावित्र्य वंदनमध्ये आहे. त्यामुळे भारताचं राष्ट्रगीत हे जॉर्ज पंचम साठी गायलेलं राष्ट्रगीत नाही आहे. ते आहे वंदे मातरम सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्य श्यामलाम मातरम वंदे मातरम. तुम्हाला वंदे शब्दाचा अर्थ तुम्हाला समजावून सांगितलं. म्हणून त्या कुलदेवताला मी वंदन करतो. बघा, म्हणा श्रद्धेने म्हणा, मल्लारीम जगन्नाथम त्रिपुरारीम जगद्गुरुम. काय त्या ऋषीचं सन्निधत्व, ईश्वर सन्निधत्व इथे प्रचलित झालेलं आहे, प्रतिबिंबित झालेलं आहे. तुम्हाला दिसत आहे का काही? पिवळ्या रंगामध्ये मी त्याला हायलाइट केलेलं आहे. बघा, म किती वेळा आलेला आहे ते बघा. सगळा म म म आहे. मल्लारीम जगन्नाथम त्रिपुरारीम जगद्गुरुम मणिविघ्नम माळसाकांतम वंदे अहम कुलदैवतम. म म म म 1 2 3 4 5 6 7 आणि 8 8 वेळा म आला आहे इथे. देवीच्या भुजा किती? अष्टभुजा. कृष्णाचा अवतार कितवा? 8वा. 8 फार शक्तिशाली अंक आहे. त्या ऋषीच्या तपश्चर्येतून 8 मकार असलेला आणि आदिध्वनी कोणचा? ओंकार. ओंकारात काय आहे? म. 8 मकार असलेला अतिशय सिद्ध, लक्षात ठेवायला सोपा, ज्याचा अर्थ आधीच्या स्लाइड मध्ये स्पष्ट केला गेलेला आहे असे शब्द, हा पवित्र मंत्र आहे. याची दिव्य अनुभूती साधकांनी घ्यावी. कारण साधना आणि साधनेचे अनुभव हा वर्णनाचा विषय नाही.
तो अनुभवाचा विषय आहे. त्यामुळे ते अनुभवावं. जसं ज्ञानेश्वरांच्या बाबतीत असं म्हणतात, एकतरी ओवी अनुभवावी. अनुभव घेणं फार महत्वाचं आहे. आणि अनुभव हा व्याख्यान देऊन येत नाही, तो स्वतः घ्यावा लागतो. त्याच्यासाठी चिंतन करावं लागतं, त्याच्या आधी मनन करावं लागतं. सगळ्यात शेवटी गायत्री मंत्र. जर्मन वैज्ञानिकांनी ज्याच्या ध्वनी लहरी किलो सायकल्स मध्ये मोजल्यात, असा मूळ गायत्री मंत्र. आणि त्या मूळ गायत्री मंत्रापासून त्याच्या सारखेच प्रत्येक दैवताचे निर्माण झालेले गायत्री मंत्र. मी एका देवतांचे गायत्री मंत्र याच्यामध्ये 30 गायत्री मंत्र एका सादरीकरणात दिलेले आहेत. पण ते काही शेवट नाही आहे. ज्ञानाचा शेवट कोण बघू शकतो? कोणीच नाही. जर तुमचं चित्त शुद्ध असलं, तुमचं जीवन निष्कलंक असलं, तर ज्ञान पुढच्या जीवनात कॅरी फॉरवर्ड होऊ शकतं. नाही तर देह सोडल्यावर तुमच्या स्मृतीचाही याच ठिकाणी अंत होतो. मल्हारी मार्तंडाचा गायत्री मंत्र तुमच्या समोर दिलेला आहे. शिवशक्तये विद्महे शिवशक्तये विद्महे मार्तंड भैरवाय धीमहि तन्नो मल्हारी प्रचोदयात्. शिव आणि शक्ती वेगळी करता येत नाही. शक्ती शिवाय शिव अपूर्ण आहे आणि शिवाशिवाय शक्ती अपूर्ण आहे. आणि म्हणून अर्धनारी नटेश्वराची कल्पना आहे. ओम शिवशक्तये विद्महे मार्तंड भैरवाय धीमहि तन्नो मल्हारी प्रचोदयात्. असा हा मल्हारी मार्तंड गायत्री सिद्ध मंत्र आहे. उपासनेला दृढता लावावे. या ठिकाणी मी विरामतो. मल्हारी मार्तंड आपल्या जीवनात सुख शांती समृद्धी आणो, ती आपल्याला लाभो अशी प्रार्थना करतो. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कॉमेंट्स मध्ये नक्की लिहा. काही सूचना असल्या त्या कॉमेंट्स मध्ये लिहा. लाईफ पॉझिटिव्ह एक निस्वार्थी चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब करा. धन्यवाद.